आज आपण 12वी बोर्डाच्या फिजिक्सचा पेपर पॅटर्न घेऊन आलोय. हे फिजिक्स बाय पीके सर. पीके म्हणजे प्रवीण खेडकर. ठीक आहे, तर लक्षात घ्या, आपला जो 12वी बोर्डाचा फिजिक्सचा पेपर आहे तो 70 मार्कचा पेपर आहे. आपला जो 12वी बोर्डाचा फिजिक्सचा पेपर आहे हा टोटली 70 मार्क्स आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला सगळा पेपर आपण समजून घेणार आहेत, पण त्याच्या आधी आपण पेपरचा पॅटर्न समजून घेऊया. आपला जो 12वी बोर्डाचा पेपर आहे तो किती मार्काचा आहे? टोटल 70 मार्क्सचा 12वी बोर्डचा आपला फिजिक्सचा पेपर आहे. टोटली 100 मार्काचा पेपर आहे. त्यापैकी 30 मार्क तुम्हाला इंटरनल आहे आणि 70 मार्काचा तुम्हाला रिटर्न पेपर आहे. आता या 70 मार्काच्या पेपरमध्ये जवळपास 4 सेक्शन्स आहेत. या 70 मार्काच्या पेपरमध्ये किती सेक्शन्स आहेत? 4 सेक्शन्स आहेत. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी असे 4 सेक्शन. कोणकोणते? सेक्शन ए, सेक्शन ए, त्याच्यानंतर तो दुसरा येतो तो म्हणजे सेक्शन बी, सेक्शन ए, सेक्शन बी. तिसरा जो येतो तो म्हणजे सेक्शन सी, सेक्शन सी आणि जो चौथा येतो तो म्हणजे सेक्शन डी, जो म्हणजे सेक्शन डी, सेक्शन डी. लक्षात आलं? आता या 4 सेक्शन मध्ये जो ए सेक्शन आहे, जो ए सेक्शन आहे तो टोटली 18 मार्कासाठी आपला ए सेक्शन. किती मार्कासाठी? 18 मार्काचा आपला ए सेक्शन, ज्यामध्ये तुम्हाला 10 मार्क्सचे एमसीक्यू आहेत. 10 मार्क्सचे काय आहेत? एमसीक्यू आहेत. ठीक आहे, आणि जवळपास 8 मार्क्सचे 1 लाईन क्वेश्चन. 8 मार्क्सचे 1 लाईन क्वेश्चन. सेक्शन ए मध्ये किती मार्काचा? ए 18 मार्काचा. त्यापैकी 10 मार्क्सचे एमसीक्यू आहेत आणि 1 मार्क्स इच असलेले असे 8 मार्क्ससाठी 1 लाईन क्वेश्चन. बरोबर. तसंच सेक्शन बी हा तुम्हाला जवळपास 16 मार्कासाठी आहे. किती मार्कासाठी आहे? 16 मार्कासाठी तुमचा सेक्शन बी. या सेक्शन बी मध्ये तुम्हाला 2 मार्कासाठी जवळपास 8 क्वेश्चन सोडवायचे. किती क्वेश्चन सोडवायचे? 8 क्वेश्चन सोडवायचे. 2 मार्कासाठी 8 क्वेश्चन सोडवायचे. पण या ठिकाणी तुम्हाला टोटली 14 क्वेश्चन दिले जातील. किती क्वेश्चन दिले जातील? 14 क्वेश्चन. 14 पैकी तुम्हाला 8 क्वेश्चन सोडवायचे, म्हणजे या ठिकाणी 6 क्वेश्चन तुम्हाला ऑर. तसंच सेक्शन सी आपल्याला 24 मार्कासाठी आहे. किती मार्कासाठी? 24 मार्कासाठी आपला सेक्शन सी. या सेक्शन सी मध्ये तुम्हाला 3 मार्कासाठी 1 क्वेश्चन आहे. किती मार्क्ससाठी? 3 मार्क्ससाठी 1 क्वेश्चन आहे. आणि असे तुम्हाला 8 क्वेश्चन सोडवायचे. किती क्वेश्चन सोडवायचे? 8 क्वेश्चन सोडवायचे. इथं पण तुम्हाला 14 क्वेश्चन दिले. टोटल किती क्वेश्चन दिले जाते? 14 क्वेश्चन. म्हणजे इथं पण तुम्हाला जवळपास 6 क्वेश्चन हे ऑर मध्ये. 6 क्वेश्चन ऑर मध्ये. आता येऊया आपण सेक्शन डी कडे. सेक्शन डी मध्ये जवळपास तुम्हाला 12 मार्काचे क्वेश्चन. किती मार्काचे क्वेश्चन आहेत? 12 मार्काचे. आणि या सेक्शन डी मध्ये तुम्हाला प्रत्येकी 4 मार्कला 1 क्वेश्चन. 4 मार्क्सला 1 क्वेश्चन आहे. असे तुम्हाला टोटली 3 क्वेश्चन सोडवायचे. किती क्वेश्चन सोडवायचे? 3 क्वेश्चन. पण या ठिकाणी तुम्हाला ऑर आहे आणि या ठिकाणी तुम्हाला 2 क्वेश्चन ऑर आहेत. म्हणजे टोटली आपल्याला 5 क्वेश्चन दिले जातील. किती क्वेश्चन दिले जातील? 5 क्वेश्चन दिले जातील. हा आपल्या फिजिक्सच्या पेपरचा ओव्हरव्ह्यू आहे. हा फिजिक्सच्या पेपरचा ओव्हरव्ह्यू, ज्यामध्ये काय सांगितलं मी? सेक्शन ए हा 18 मार्काचा आहे, ज्यात तुम्हाला 10 मार्काचे एमसीक्यू आहेत, 8 मार्काचे 1 लाईन क्वेश्चन आहेत. तसंच सेक्शन बी हा 16 मार्काला आहे, ज्यात तुम्हाला 8 क्वेश्चन सोडवायचे, 2 मार्कासाठी 1 क्वेश्चन आहे. सेक्शन सी हा 24 मार्काला आहे,
ज्यात 3 मार्कसाठी एक क्वेश्चन आहे, असे तुम्हाला 8 क्वेश्चन सोडवायचे. तसंच सेक्शन डी हा 12 मार्काला आहे, ज्यात 4 मार्काचा एक क्वेश्चन आहे, असे तुम्हाला 3 क्वेश्चन सोडवायचे. आता महत्वाची गोष्ट जी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे या चारही सेक्शन मध्ये फक्त ए सेक्शनला ऑर नाही, फक्त ए सेक्शनला ऑर नाही, बाकी तीनही सेक्शन मध्ये तुम्हाला ऑर क्वेश्चन्स आहेत, ऑर क्वेश्चन्स आहेत. म्हणजे एकमेव सेक्शन ए जिथं तुम्ही ऑर क्वेश्चन सोडू शकत नाही. म्हणजे जर सेक्शन ए चा आपला क्वेश्चन चुकला तर जवळपास मार्क गेलेच म्हणून समजलं. आता सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी मध्ये तुम्हाला ऑर चे क्वेश्चन आहेत. सेक्शन बी मध्ये जवळपास तुम्हाला 6 क्वेश्चन ऑर आहेत, सेक्शन सी मध्ये 7 क्वेश्चन ऑर आहेत आणि सेक्शन डी मध्ये जवळपास तुम्हाला 2 क्वेश्चन ऑर. सेक्शन डी मध्ये तुम्हाला लॉंग आन्सर क्वेश्चन लिहायचे. आता आपण आपल्या पेपरचा पॅटर्न बघूया. हा बघा, हा आपला 2025 चा बोर्डाचा पेपर आहे, हा 2025 चा बोर्ड पेपर आहे. ज्यात तुम्ही लक्षात घ्या, हा सेक्शन ए, हा सेक्शन ए, हा सेक्शन ए, हा सेक्शन ए. या सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे, सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर ऑफ द फॉलोइंग चॉईस टाइप क्वेश्चन, जे तुम्हाला 10 मार्काचे, म्हणजे 10 मार्काची तुम्हाला एमसीक्यू आहे. ठीक आहे. तसंच पहा, हे जवळपास किती एमसीक्यू येते, 10 एमसीक्यू तुम्हाला 10 मार्कासाठी. त्या सेक्शन ए मधला जो दुसरा क्वेश्चन आहे तो आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, आणि हे क्वेश्चन्स तुम्हाला 1 लाईन मध्ये आन्सर करायचे. किती मध्ये आन्सर करायचे, 1 लाईन मध्ये आन्सर करायचे, जे की तुम्हाला जवळपास 8 मार्कासाठी आहे. किती मार्कासाठी, 8 मार्कासाठी. आणि या ठिकाणी तुम्हाला एखादा फॉर्म्युला विचारतील, एखादे डेफिनेशन विचारतील, एखाद्या क्वांटिटीचे युनिट विचारतील, तुम्हाला कोणतीही अशी क्वांटिटी विचारतील किंवा कोणतेही युनिट विचारतील ज्यात तुम्हाला एका लाईन मध्ये आन्सर. या ठिकाणी मुलांनी जास्त डोकं लावत बसायचं नाही. इथं तुम्ही तुमचं आन्सर फक्त एका लाईन मध्ये लिहायचं, जेणेकरून तुम्हाला मार्क्स इझिली भेटतात. जास्त लिहित बसायचं नाही. ठीक आहे. हा झाला आपला सेक्शन ए. तसंच बघा, सेक्शन बी, सेक्शन बी जवळपास 16 मार्कासाठी आपला सेक्शन बी आहे. या सेक्शन बी मध्ये जवळपास बघा किती क्वेश्चन दिलेत तुम्हाला, सेक्शन बी मध्ये जवळपास 14 क्वेश्चन दिलेत, पण आपल्याला सोडवायचे किती, 8च क्वेश्चन सोडवायचे. पहा, सेक्शन बी मध्ये एनी 8 क्वेश्चन सोडवायचे, किती पैकी, 14 पैकी. आता या ठिकाणी तुमचं जे आन्सर आहे ते 2 मार्कासाठी एक क्वेश्चन आहे, मग तुमचं जे आन्सर आहे ते 3 ते 4 लाईन किंवा 4 ते 5 लाईन तुमचं आन्सर पाहिजे, जेणेकरून एक्झामिनर तुम्हाला 2 मार्क देऊ शकेल. समजलं. हा झाला आपला सेक्शन बी. आता लक्ष द्या, पुढचा जो सेक्शन आहे आपला तो म्हणजे सेक्शन सी. सेक्शन सी मध्ये आपल्याला किती क्वेश्चन आहेत बघा, टोटली आपल्याला सेक्शन सी मध्येही जवळपास 14 क्वेश्चन आपल्याला सेक्शन सी मध्ये. इथून 15 पासून नंबरिंग सुरू झाली तरी हे 14 क्वेश्चन आपल्याला सेक्शन सी मध्ये, जेथे आपल्याला किती सोडवायचे, 8 क्वेश्चन सोडवायचे. आणि इथं एक क्वेश्चन किती मार्क्ससाठी आहे, 3 मार्क्ससाठी इथं एक क्वेश्चन. ठीक आहे. आता यामध्ये काय विचारू शकतील तुम्हाला, एखादा न्यूमेरिकल विचारतील, एक छोटासा फॉर्म्युला किंवा त्यापासून डिराईव्ह केलेलं विचारतील, एखाद्या क्वेश्चन, एक फिजिक्सचा क्वेश्चन विचारला जाईल ज्याचं तुम्हाला आन्सर काढायचे. असे क्वेश्चन तुम्हाला सेक्शन सी मध्ये विचारले जाऊ शकतात. आणि तुम्ही आन्सर मात्र असं लिहायचंय की जेणेकरून आपल्याला 3 मार्क्स मिळतील. फार मोठंही लिहायचं नाही आणि फार छोटंही लिहायचं नाही, असं तुम्हाला आन्सर या सेक्शन सी मध्ये लिहायचं. किती क्वेश्चन सोडवायचे आपल्याला सेक्शन सी मध्ये, 8 क्वेश्चन सोडवायचे. आता हे पहा, हा झाला सेक्शन सी. आता जो पुढचा सेक्शन आहे आपला तो म्हणजे सेक्शन डी. सेक्शन डी. आता सेक्शन डी मध्ये जवळपास आपल्याला 5 क्वेश्चन दिले बघा, 1 2 3 4 5. पण आपल्याला सोडवायचे किती क्वेश्चन आहेत, फक्त आपल्याला 3 क्वेश्चन या ठिकाणी सोडवायचे. किती सोडवायचे, फक्त 3 क्वेश्चन या ठिकाणी सोडवायचे. आता या 3 क्वेश्चन मध्ये एक क्वेश्चन हा 4 मार्कासाठी एक क्वेश्चन, एक क्वेश्चन हा 4 मार्कासाठी आहे. ठीक आहे. असे तुम्हाला 3 क्वेश्चन सोडवायचे.
यात 2 क्वेश्चन तुम्हाला हे ऑर मध्ये. आता इथं लक्षात घ्यायचंय, इथं तुम्हाला एखाद्या एखाद्या फॉर्म्युलाचं डेरिव्हेशन विचारलं जाईल, एखादं चांगलं न्यूमेरिकल सोडवायला सांगितलं जाईल, किंवा एखादी गोष्ट डिस्क्राईब करायला सांगितली जाईल, किंवा एखादा सिनेरिओ डिस्क्राईब करायला सांगितलं जाईल. तरी हा क्वेश्चन 4 मार्कासाठी, म्हणून त्याचं आन्सर ही 4 मार्क भेटतील एवढंच लिहायचं. म्हणजे आन्सर हे लॉंग टाईप क्वेश्चन, तर याचे आन्सर तुम्ही फार मोठ्या पद्धतीत लिहायचे. समजले? हा आपला जवळपास सेक्शन डी किती मार्कासाठी आहे? 12 मार्कासाठी. असा तुमचा टोटली 70 मार्काचा फिजिक्सचा पेपर आहे. आता एक गोष्ट जी मुलांनी लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे पेपर लिहिण्याची पद्धत. आता एक गोष्ट अजून मला तुम्हाला सांगायची, जे आपण आजपर्यंत जे कॉन्स्टंट वाचले होते किंवा जे कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला लक्षात राहते, ती कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्हाला पेपरच्या सुरुवातीला दिली जाते. त्यामुळे टेन्शन घ्यायचं. पेपर सोडवताना एकदम व्यवस्थित पेपर सोडवायचा, सुटसुटीत लिहायचं, खाडाखोड करायची नाही, क्वेश्चनची मार्किंग किंवा नंबरिंग खालीवरी करायची नाही. अजून पेपरमध्ये समजा उदाहरणार्थ मी क्वेश्चन नंबर हा लिहितोय, कोणता? सेक्शन डी मधला अटेम्प्ट एनी 3 क्वेश्चन लिहितोय आणि क्वेश्चन नंबर 27 लिहितोय, तर मी क्वेश्चन नंबरचं 27चं आन्सर मी क्वेश्चन नंबर 27 मध्येच लिहिलंय का हे तुम्ही लक्षात घ्यायचं. काय करतात बरंच मुलं, क्वेश्चन नंबर 27चा आन्सर तर लिहितात पण क्वेश्चन नंबर 28 मध्ये लिहितात. याने आपले मार्क जाऊ शकतात, हे लक्षात घ्या. आणि प्रत्येक गोष्टीला अजून काय लक्षात घ्यायचंय ते म्हणजे हे पहा, एमसीक्यूज तुम्ही सोडवताना थोडीस एक काळजी घ्यायची आहे की एमसीक्यू आपला चुकला नाही पाहिजे. जर एमसीक्यू चुकला तर मी तुम्हाला आधीच सांगितलं, एमसीक्यू चुकला तर आपले त्या ठिकाणी मार्क जाण्याची शक्यता आहे. तर असा हा आपला फिजिक्सचा पेपर आहे. होप सो तुम्हाला कळलं असेल. आणि असेच आपण नवीन लेक्चर्स पुढील येणाऱ्या काळात घेऊन येऊ. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.